मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे, आज युवा शक्ती जागर यात्राचा शुभारंभासाठी सन्माननीय फडणवीस साहेब आलेत, तर ह्या घोषणाचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, उपस्थित नितीश राणे साहेब, अतुल सावे साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, विक्रमजी पाचपुते साहेब, विक्रांतजी पाटील, उपस्थित सर्वच मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय साहेब, मला आपल्याला सांगायचे की माझा विचार हा 3 सिद्धांतांवरती चालतो: कष्ट, नम्रता आणि धाडस। साहेब, हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आज तुम्ही इथं आलात। मी तसा फार धाडशी आहे, परंतु तुम्ही आल्यामुळं थोडासा आज नर्वस झालोय। पण साहेब, आपल्याला सांगायचं आहे की आज एक खूप महत्त्वाचा दिवस हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चासाठी आहे, माझ्यासाठी आहे। आणि आपल्याला सगळ्यांना या महत्त्वाच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाची घटना मला सांगायची आहे। कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये 2 बाजू होते, पांडव आणि कौरव। पांडवांकडनं अर्जुन आणि कौरवांकडनं दुर्योधन हे जेव्हा कृष्णाला भेटायला गेले, तेव्हा कृष्णाने सांगितलं की मी ही युद्ध निशस्त्र लढणार, तर तुम्ही माझी सेना घेऊ शकता किंवा मला घेऊ शकता। दुर्योधननी बहीण विचार करता सांगितलं की मी कृष्णा तुमची सेना घेतो, आणि अर्जुननी सुद्धा न विचार करता सांगितलं की मला कृष्णा तुम्ही पाहिजे। दुर्योधन अर्जुनवरती हसायला लागला, म्हणायला लागला की निशस्त्र कृष्णाचा तुला काय उपयोग। जेव्हा कृष्णांनी अर्जुनची बाजू घेतली तेव्हा त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू, तेव्हा अर्जुननी सांगितलं की तुम्ही माझे सारथी व्हा। आणि युद्धामध्ये उतरले तेव्हा अर्जुननी 4ही दिशेने बघितल्यानंतर त्यांचे गुरु, त्यांचे पितामह, त्यांच्या परिवारातले सदस्य त्यांना दिसले आणि त्यांचे हात थरथरायला लागले, त्यांच्या हातातून धनुष्यबाण खाली पडलं। त्यांनी कृष्णाला सांगितलं की मी हा युद्ध लढू शकत नाही, परंतु कृष्णाने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, त्यांना एक आधार दिला, एक राजा म्हणून नाही, एक देव म्हणून नाही, परंतु एक मित्र म्हणून आधार दिला। एका अंधारात सुद्धा सूर्याची किरण दाखवली आणि परत एकदा अर्जुनमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली। अर्जुन ते युद्ध लढले आणि विजयी झाले। अनेक लोक त्या विजयाचा उत्सव साजरा करायला लागले आणि त्यांनी म्हणायला लागले की अर्जुन हा इतिहासातला सर्वात मोठा योद्धा ठरलेला आहे। परंतु अर्जुनला माहीत होतं की ही युद्ध कृष्णाशिवाय जिंकणं त्यांना शक्य नव्हतं। कृष्णाच्या विचारामुळे, कृष्णाच्या उपस्थितीमुळे, सतर्कतेमुळे ते युद्ध जिंकू शकले। मी ही घटना एवढ्यासाठीच सांगतोय कारण इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मला एक संदेश द्यायचा आहे। तुमच्या प्रत्येकातल्या आयुष्यातला मी एक सारथी बनायला तयार आहे, तुम्हाला सर्वांना दिशा दाखवीन, मार्ग काढून देईन, तुमचा आयुष्यभर एक प्रामाणिक मित्र बनून राहीन। आज युवा शक्ती जागर यात्राची सुरुवात होत आहे आणि आपण सर्वजण भाग्यवान आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीचं काम करायला मिळतं। आज तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींचा विचार केला, इतिहास घडवणारे पंडित दीनदयाल उपाध्यायजी असतील, श्यामाप्रसाद मुखर्जीजी असतील, अटल बिहारीजी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणीजी असतील, सुषमाजी स्वराज, प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे साहेब, आणि छाती टोकून सांगतो या विश्वमधले 1 नंबरचे नेते सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी। आज आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्यासाठी सुद्धा एक सुवर्ण काळ आहे, कारण आपलं नेतृत्व हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात। साहेब, तुम्ही फक्त माझे नेते, माझे गुरु नाही, माझी नालंदा विद्यापीठ आहे। कारण साहेब, मी तुमच्याकडे बघून इतक्या गोष्टी शिकतोय, मला ह्या गोष्टीची खात्री आहे की फक्त तुमच्या सानिध्यात वाढत राहिलो तर ह्या आयुष्यात माझ्या कुठलीही जगातली नकारात्मक शक्ती मला थांबवू शकणार नाही। तू वीरों की संतान है, तेरा खून कहानी लिखेगा, हर जंग जो तू लड़ेगा वक्त उसे याद रखेगा। तू माटी का लाल है, तू समय बदल के रख देगा, जो आज तुझे कम समझते हैं तू उनका घमंड तोड़ देगा। तू अग्नि का रूप है, तू आंधी बन के चलेगा, झुकना तेरा काम नहीं, तू इतिहास लिख के चलेगा। आज या दौऱ्याचं नियोजन करत असताना सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे की सबका साथ सबका विकास हे धोरण मनामध्ये ठेवून आम्ही या दौऱ्याची रचना केलेली आहे। मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो, कारण त्या सर्वांनी खूप मेहनत घेऊन ह्या दौऱ्याची रचना केलेली आहे। आम्ही फक्त एका जिल्ह्यामध्ये जाऊन एखाद्या पक्ष कार्यालयामध्ये भेट न देता आम्ही शेतकऱ्यांना भेटणार आहे, महिलांशी संवाद साधणार आहे, विद्यार्थ्यांशी बोलणार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकींशी चर्चा करणार आहे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या आणि शासनाच्या मधला एक सेतू बनणार आहे। मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला एक आवाहन करतो की युवा पिढी जेव्हा चालते तेव्हा मार्ग तयार होत जातो।
तुम्ही सर्वजण पुढे चालत राहा. हा नव्या युगाचा प्रारंभ आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. साहेब, माझी 24 फेब्रुवारीला नियुक्ती झाल्यापासून मी सर्वप्रथम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो. आणि मला ह्या नियुक्ती झाल्यापासूनच मी पहिल्या 10 दिवसातच सर्व सन्माननीय राज्यातले मंत्री महोदय, सर्व केंद्रातले मंत्री महोदय, तेवढंच नाही तर दिल्ली विद्यापीठात जाऊन सर्व स्टुडंट युनियन्सला, वेगवेगळ्या राज्यातल्या स्टुडंट युनियन्सला आमंत्रण देऊन तिथं जाऊन श्री स्वामी विवेकानंदजींच्या स्मारकाला नतमस्तक सुद्धा होऊन आलो. माझा संपर्क हा 28 राज्यात आणि 8 केंद्रशासित राज्यातल्या सर्व युवकांच्या प्रदेशाध्यक्षांबरोबर झालेला आहे. त्या प्रत्येकाला मी महाराष्ट्राचं आमंत्रण दिले, त्यांनी सुद्धा मला त्यांच्या राज्यांचं आमंत्रण दिले. ह्या सर्व कामकाजाचा दृष्टिकोन एकच आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रामधला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा देशातला 1 नंबरचा युवा मोर्चा बनला पाहिजे. आज ही युवकांची सभा आहे, परंतु जर हृदयाने इथं सर्वात युवा कोण असेल तर ते सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत. साहेब, मागच्या 1.5 महिन्यात तुम्ही तुमच्या मुलासारखं तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं आहात. मला साहेब आपल्याला सांगायचं आहे की घरातला मुलगा हा त्याच्या जबाबदारीसाठी ओळखला जातो आणि आपल्याला विश्वास व्यक्त करून देतो की तुमच्या विश्वासाला कधीही साहेब तडा जाऊन देणार नाही. असंच मार्गदर्शन, आशीर्वाद तुम्ही मला नेहमी करत राहा. आज 1-2 संदेश सुद्धा मला द्यायचे आहेत. आज साहेब विरोधकांचं विशेष लक्ष हे माझ्यावरती लागून राहिलेलं आहे. मला पहिला संदेश हा माझ्या चाहत्यांचा किंवा माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना द्यायचा आहे की मी आज त्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय. तुमची दिशाभूल करणारे अनेक लोक उभा राहतील, माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवतील, परंतु तुम्ही त्या बातम्यांना बळी पडू नका. मी आजपर्यंत जे काय केले, जे काय मिळवले ते तुमचं प्रेम, माझं प्रेम देऊन मिळवलं आहे. त्याचबरोबर एक संदेश माझ्या विरोधकांना सुद्धा द्यायचा आहे की आज माझ्या एवढ्या युवा वयामध्ये माझी राजकीय प्रगती माझ्या वरिष्ठ नेते मंडळींमुळे होत असल्यामुळं तुम्हाला त्रास होतोय, परंतु माझा विरोध कितपत करायचा ह्या गोष्टीचा सुद्धा आपण सर्वांनी विचार करावा. कारण येणाऱ्या काळात मी भारतीय जनता पार्टीचा, जेव्हा मी माझ्या राजकीय शिखरावरती असेन, भारतीय जनता पार्टीचा एक ताकदीचा शस्त्र म्हणून ओळखला जाईल आणि या शस्त्राच्या समोर जाणं तुमचं कुणाचं धाडस होणार नाही. मी माझ्या कर्तृत्वावरती आणि चारित्र्यावरती कष्ट घेणारा एक युवक आहे. मला अनेक लोकांनी सांगितलं की तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे, मोठी संधी मिळाली आहे, परंतु तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की मला ह्या संधीचं सोनं नाही, माझं सोनं तर सगळे तुम्ही जण आहात आणि तुम्हाला जपण्यासाठी मी काही करीन. मी, माझे आई वडील, माझे गुरु सर्वांनी मला आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज इथं उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, आज एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहिलेले सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी, आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.